तर हाय भावानो, तर आम्ही निघतोय असा किल्ला. तो किल्ला आहे बोईसर. बोईसर आय थिंक, हा बोईसरच्या इथेच आहे. आता बघू तो आता कसा किल्ला आहे. असावा किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव असावा किल्ला आहे असं ताईने सांगितलंय. तर आता बरोबर 1:46, रात्रीचे 1:46 वाजलेत आणि आम्ही आता निघलोय नालासोपाऱ्यावरून. तर हाय भाऊ ना, आता आम्ही तर पोहोचू आता बरोबर हायवेच्या इथे. लाईना फुल थाटामाटात गेलेले आहेत दोघं जण, फुल राडा करत. तो मागे एफझेड वाला आहे, तो अजून येत नाही. बघू तो आता कधी येतो. मला तर आहे ती थोडीशी भीतीच वाटते, कारण की मला तर आता सवय नाही अशी ब्लॉगिंग करायची. ते मला म्हणजे असं कळत नाही की नेमकं ब्लॉगिंगकडे बघू की ती आपली गाडी चालू. ह्या बघ वरणावाला वर्ण इथे जरा थांबले, तो बघू यांचा प्लॅन काय बनतो. तर भावानं आता प्लॅन असा झालाय की पुढे आता एक लागेल टोल नाका. त्या टोल नाक्याच्या इथे आता सगळेजण आता भेटणार आहेत. तर चला, मला तर रस्ता माहीत नाही आहे. आता पुढचा कुठला टोल नाका येईल तो येईल. मला पण त्या टोल नाक्याचं तर काय नाव नाही माहिती. प्रॉपर 2 वाजलेत. तर आम्ही आज आमची राईड टोटल 7 किलोमीटरची झाली आहे. 7 म्हणजे 10 धरू शकतात. आता आम्ही दोघं पुढे आहेत, बाकीचे दोघं जण मागे आहेत. ॲक्टिवा आणि एक्झेडवाला मागे आहे, बाकीचा आपला एक्सपीवाला पुढे आहे. आता हा कोण, हो ड्रायव्हिंग दादाने काढल्या मस्त एक्सेड. त्या ॲक्टिवाला आता कुठं काय करतोय काय माहिती. तर टाइम अपडेट आहे आता 2:52. हा मित्रांनो, आम्ही आता जस्ट गड उतरून आता चाललोय घरी. तर बघू शकता आम्हाला अशा काय रस्त्याने आता जावं लागणार आहे. माईक ओके. हो, आपल्याला पण इथून टाकायची आहे. ताईला इथे उतरवलंय. चला, तर आम्ही सकाळी आलेलो 7 वाजता. 7 वाजता तर आम्ही ट्रॅक चालू केलेला गड चढायला. तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही अजून बारके आहे असा.
तर आम्ही सकाळी बरोबर 7 वाजता ट्रॅक चालू केलेला. तर आम्हाला बरोबर 2 तास तरी लागले आम्हाला वरती जायला. 9 वाजता आम्ही गडावरती पोचलो. तर आता इथून आम्ही निघतोय 5 वाजता. इथून नालासोपारा आहे ती मला वाटतं 50 किलोमीटर असेल. तर 50 मी पोचू तर तिथे 7:30 वाजेपर्यंत नालासोपाऱ्याला. तर इथला असा काय तो रस्ता आहे, ऑफ रोडिंग आहे पूर्ण. फुल ऑफ रोडिंग. तर रात्री आम्ही इथून गाडी टाकली, त्याचा मी ब्लॉग नाही केला. चला गावाने आता मी जस्ट मेन रोडला लागलोय. तिथून काही किलोमीटर आम्ही पुढे गेलो. आता हायवे लागेल आपला मुंबई अहमदाबाद हायवे. तर चला. तर तुम्हाला आपला आसाव किल्ला फोर्ट हा म्हणजे तुम्हाला ट्रॅकिंग व्हिडिओ बघायचा असेल तर हा ओमकार नवडुंगे आहे. त्याच्या ब्लॉगिंग चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचं चॅनलचं नाव आहे ओमकार नवडुंगे. व तिथे आम्ही काय काय केलं ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात. तर मित्रांनो, आपल्या पुढच्या महिन्यात 10 तारखेला परत एकदा एक ब्लॉग येणार आहे. ब्लॉग येणार नाही म्हणजे 10 तारखेला मी जाणार आहे कोल्हापूरला. आमच्या गावची यात्रा आहे, तिथे जाणार आहे. तर तिथे जाताना पण मी एक ब्लॉग काढीन जाताना येताना. तर तेव्हा तुम्ही बघा. तो ब्लॉग पुढच्या महिन्यामध्ये कधी पण येऊ शकतो, मला पण नाही माहिती. पण पुढच्या महिन्यात नक्की येईल ब्लॉग. हो, हे काय टू व्हीलरसाठी आहे का? तर आता दादा वगैरे बोलले की आता नॉनस्टॉप आपण अर्धा तासाच्या आतमध्ये आपण म्हणजे नालासोपारा फाट्याला पोचू. तर आता ही ना माहिती की आता ही लोक आता किती वेळ लावणार. तर आता जास्त वेळ जर लागत असेल तर मी काय जास्त थांबणार नाही. माझी मी नॉनस्टॉप नेईन गाडी. त्या रस्त्याचा सर्व्हिस रोड एवढा भारी आहे. तर तो रस्ता काय असेल काय सांगता येत नाही. ह्याच्याहून मक्कन असेल मला असं वाटतं. आता ऍक्टिव्हवाला आहे तो आता गेला पुढे सनसनीत. आम्हीच तिघं आता मागे राहिलोय, कारण की आम्ही त्याच्यासाठीच थांबलेलो. तोच गेला पुढे, तो आमच्यासाठी काय थांबला नाही. आता परत आम्हाला आता त्याच्या पाठीपाठीत जायला पाहिजे. आता परत यार इथे घालायची गाडी यार. तो दादा चालू निघला यार, त्याने बरोबर खालून टाकली गाडी.
बघा, एवढी जागा असून आरामात गाडी चालवते यार. एक रेस दे ना भाई, माझ्याहून पुढे जाशील तू. त्या काय गाडी चालवते काय. ते आम्हाला तरी जाऊ दे. चल मी याला वसाड तोंडायचं, आम्हाला पण नाही जायला देत. हो, सनसेट बघू शकता तुम्ही पुढे.